योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम सोनारपाडा ओपनिंग पेयर दाखल होत असताना पाहायला मिळतीये. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल पहिला आणि टीम साठी पहिले षटक घेऊन मॅन फ्रॉम मोठी देसाई संदेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती पॉकेट साइज डायनामाइट. ट्वेल्थ मॅन जे नाव सांगतोय ते मी म्हणतोय, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. रितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट. रितेश पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकर एंड वरती विनीत. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉक करायचा प्रयत्न होता ऑन साइडला. फाईन लेग असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या रिजनला टार्गेट करायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय विनीत आहे दुसऱ्या बाजूला. जर पाहायला गेलं तर तितकाच मातब्बर खेळाडू नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील योगेश पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडतोय आणि त्यानंतर अँगलने बाहेर निघत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंचांकडे लाऊड अपील जी मात्र करण्यात आली होती फलंदाजाच्या माध्यमातून की कदाचित हा वाईट बॉल असेल. मात्र पंचांनी देखील सांगितलं चेंडू पडला आणि त्यानंतर अँगल सोबत बाहेर निघत गेला. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती. एक धाव धावफलकावरती थेंबे थेंबे तैसाच आहे. अगदी त्याप्रमाणे एका धावेला महत्व दिलं जातं आणि टीमची टोटल ओपन होतीये. 1 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक धाव धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतात. लेफ्टी बॅटर योगेश. स्ट्रायकर एंड वरती असेल मॅन फ्रॉम सोनारपाडा. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग मध्ये असतील. त्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा आपण पाहू शकतो मिड विकेटला आलाय आणि त्यानंतर मिड विकेटचा खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये साथ असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्यानंतर एक धाव आली आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय. जजमेंट चांगला आणि त्यानंतर कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. रिची जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाला. बिग विकेट गॉन. योगेश पाटील बॅक टू दी पवेलियन. तो तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकामधील कंप्लीट होतो आणि 4 चेंडूंवरती रितेशच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या षटकामध्ये पाहायला मिळतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजाने केली आहे. पूर्ण प्रकारे फलंदाजांना जखडून ठेवायचं काम या षटकामध्ये केलं जात आहे. यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान
दोन धावा कंप्लीट होतात. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये जातील तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल 3 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर एका चेंडूचं काही शिल्लक. पहिल्या 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट आणि 2 धावा 5व्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी, 3 धावा. यावेळेस देखील बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते 3 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. साजबाज और ताज, 3 धावा झाल्यात कंप्लीट. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीने कंप्लीट होती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. धाव फलकावरती 6 रन ऑन द स्कोर कार्ड with the loss of 1 wicket after 1 over. Team Richi Jitu Nilesh 11 Dombivli. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल जाऊन पोहोचली है 6 आंकड़्यावरती. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे 6 रन. बॉलिंग मार्क के ऊपर दूसरे ओवर में सूरज दुधकर यहाँ पे देखने को मिलेंगे. स्ट्राइकर एंड के ऊपर अनिकेत, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर विनीत. बॉलिंग मार्क के ऊपर सूरज तैयार. दूसरी ओवर लेके गेंदबाज तैयार होते हुए. 6 रन पहली ओवर में आए. अभी गियर चेंज करना पड़ेगा. बड़े स्ट्रोक्स अभी जरूर खेलने पड़ेंगे बैटिंग करने वाली टीम को, लेकिन बड़े स्ट्रोक्स आएंगे या नहीं आने वाला वक्त जरूर बता देगा. सूरज बॉलिंग मार्क के ऊपर तैयार. डीप में हमें ऑन साइड में देखने को मिलेंगे. डीप में स्क्वायर लेग होंगे, मिड विकेट होंगे, उसके बाद में वाइडिश लॉन्ग ऑन भी देखने को मिलेगा. पहली गेंद बैट की एज लगी, उसके बाद में गेंद जा रही है थर्ड मैन रीजन में. 1 रन कंप्लीट. दूसरी रन की कोशिश, 2 रन यहाँ पे मुकम्मल होंगे. 2 रनों की मदद से टीम की टोटल 8 रनों के ऊपर पहुंच चुकी है. बैट की एज लगी, गेंद जा रही थी जो हम देख सकते थर्ड मैन रीजन में, और उसके बाद में देखा जाए तो टीम की टोटल 2 रनों से आगे बढ़ती हुई 8 रनों के ऊपर पहुंच चुकी है. ओवर नंबर मैदान के अंदर दूसरी यहाँ पे शुरू है, और इस ओवर की शुरुआत थोड़ी सी मैं कहूंगा बॉलिंग करने वाली टीम की तरफ जाती हुई देखने को मिल रही है, क्योंकि रिवर्स अटेम्प्ट था. इस बार बिंदी गेंद डॉट बॉल आते हुए देखने को मिल रहा है. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन बॉल इक्वेशन अब तक देखने को मिल रहा है. बड़े स्ट्रोक्स खेलने का प्रयास किया जा रहा है, लेकिन बड़ा स्ट्रोक यहां पे नहीं आ रहा. मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, डाउन दी बॉल. खुद गेंदबाज आएगा और उसके बाद में कैच कंप्लीट करेगा. 1 मोर विकेट डाउन. दूसरा झटका लगते हुए ऋषि जीतू नीलेश 11 डोंबिवली टीम को 8 रनों के ऊपर. दूसरा झटका, 1 more wicket down. Aniket back to the pavilion. So much नवीन फलंदाज अजय पाटील, हिटमॅन ऑफ बरोडी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वर्षी ज्यावेळेस मी बरोडी प्रीमियर लीग कव्हर करत होतो त्यावेळेस या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली होती.
बॅक टू बॅक मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती आहे. नावाला साजेशी कामगिरी आता त्याला करावी लागेल, मात्र त्याच्या माध्यमातून कामगिरी होते का हे मात्र मोठा प्रश्न. कट करायचा प्रयत्न होता, फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली होती आहे. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाजाची जी गती आहे तिला मात्र वापर केला जातोय. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिला आणि त्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली डबल डिजिट मध्ये. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती आहेत. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचे जर्सी क्रमांक आपण पाहतोय धावफलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट फटका चांगला पाहायला मिळतोय. अमर होते त्यांना बीट करत असताना चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय फलंदाजच्या बॅट मधून. रिव्हर्स हिट, स्विच हिट. मी म्हटलं होतं सातत्याने रन मशीन म्हणून ओळख आपल्याला पाहायला मिळते अजयशी. त्याच्या बॅटमधून देखील चांगली फटकेबाजी आली आहे. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर इंडिव्हिज्युअल फेस करत असताना वेगाला फक्त कल्पकतेने उत्तर दिलं. 2 धावा काढल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वेगाला कल्पकतेने उत्तर देत असताना 4 धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील स्ट्रोक अप्रतिम आहे. बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स हिट आणि बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. होतीये 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जाऊन पोचली आहे 18 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवातीला थोडासा संघर्ष पाहायला मिळत होता रिची जितू निलेश 11 या संघाच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर संघर्षाच्या बेड्या तोडत असताना अजय पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाले. की सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती. अगदी तेच पाहायला मिळालं. ज्यावेळेस प्रॉपर स्ट्रेट फटके घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस मोठे फटके येत नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स हिट खेळले आणि दोन्ही एक्झिक्यूट चांगले झाले. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले आणि धावसंख्येला आकार मिळत आहे. जाऊन पोचली धावसंख्या एकंदरीत 18 या आकड्यावरती. 2 ओव्हर की समाप्ति. टीम की टोटल 18 रनों के ऊपर. 2 विकेट के नुकसान पे 18 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. पहली ओवर में 6 रन, दूसरी ओवर में 12 रन, कुल मिला के 18 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज होते हुए 2 विकेट के नुकसान पे बेहतरीन बल्लेबाजी आप देखने को मिल रही है अजय की तरफ से. दूसरी तरफ विनीत का अगर लेखा जोखा देखा जाए तो वो एंकर रोल यहाँ पे निभा रहा है, क्योंकि उसे भी पता है दूसरी तरफ अजय बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है. और इस वक्त उसे क्या करना चाहिए, तो सिंगल डबल निकाल के अजय को स्ट्राइक देनी चाहिए, क्योंकि उसके पास मोमेंटम हमें देखने को मिल रहा है. तिसऱ्या षटकासाठी उमेद आपल्याला पाहायला मिळतील. येत आहेत बॉलिंग मार्क वरती. अवेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने मी उल्लेख करेल फलंदाज विनीत पंचांकडे लाऊड अपील करतोय. वाईट साठी मात्र तीक्ष्ण नजर आमच्या पंचांची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी मार्गस्थ आहे. प्रत्येक षटकाची सुरुवात जी मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने होत असताना पाहायला मिळते, मात्र त्यानंतर कमबॅक फलंदाजी करणारा टीम करतोय. इथे वाईट बॉल असेल. पहिला चेंडू जो मात्र डॉट होता, त्यानंतर पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर आणि अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोड्याशा प्रमाणामध्ये नाखुश विनीत आहे.
त्याला देखील माहिती आहे. मात्र गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली होतीये. ब्लॉक होल्सचा वेग सातत्याने घेतला जातोय. कधी वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न तर कधी खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बॅक टू बॅक आपण पाहतोय डॉट बॉल फेस करत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. यावेळेस देखील फलंदाज बाद होतोय. आय थिंक स्ट्रायकर एंड वरती विनीत माई बाद होतो असं पाहायला मिळेल. तिसरा झटका लागतोय हरीची जितू निलेश 11 डोंबिवली या संघाला. 1 मोर विकेट डाऊन. थर्ड विकेट गॉन. विनीत माई बॅक टू द पवेलियन. जितेश आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती येत आहेत. सध्याच्या स्थितीला गोलंदाजी चांगली होतीये. 2 चौकार वगळले तर गोलंदाजी पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग पाहायला मिळाली. ज्या अजयने चांगली फटकेबाजी केली आहे असा अजय नॉन स्ट्रायकर एंड वरती सातत्याने पाहायला मिळतो. ज्यावेळेस ओव्हर चालू झाली होती मी उल्लेख केला होता की जो खेळाडू फॉर्म मध्ये त्याला तुम्ही स्ट्राईक द्या जेणेकरून मॅक्सिमम कॅपिटलाइज त्याच्या माध्यमातून केला जाईल. देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय लॉंग ऑन मध्ये टिपला जातोय. जे 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. तू चल में आया अशा परिस्थितीमध्ये लागतोय आज चौथा झटका. रिची जितू निलेश 11 डोंबिवली संघाला आल्या पावली परतायला लागेल. जितेशला तंबूच्या आश्रयाला 1 मोर विकेट डाऊन. चौथा झटका. नवीन फलंदाज ऋतांशू आपल्याला पाहायला मिळतील 6व्या क्रमांकावरती. ऋतांशू यांची वर्णी लागते. ऋतांशूला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत गोलंदाजाच्या माध्यमातून पूर्ण प्रकारे जकडून ठेवायचं काम केलं. बेड्या ठोकायचं काम या षटकामध्ये होतोय. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत फलंदाज होत आहेत. मोठे फटके मारायचा प्रयत्न होत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सातत्याने झेलबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. यावेळेस देखील आय थिंक कॅचची संधी होती आणि अशा परिस्थितीमध्ये कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील कॅच कंप्लीट झाली असती तर पूर्ण प्रकारे मी म्हणेल संघ बॅकफूट वरती आला असता. मात्र LNT खोनी टीम या संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली होती. पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चिनूला गॅदर केलाय. अशा परिस्थितीमध्ये 1 नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 19. या आकड्यावरती अवघ्या 1 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तो देखील अव्वांतरचा होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 नंबर 3री कंप्लीट होती. 19 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल आमच्या DJ ऑपरेटरला ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत.
टोटल 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे संघर्ष पाहायला मिळतो आहे. रिची जितू निलेश 11 या संघाच्या माध्यमातून. आता मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये गिअर चेंज करावा लागेल. एक शायरी होती ती म्हणजे अशी होती की असं म्हटलं जातं, हम अमीर थे मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश करते रहे लेकिन घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्येला आकार देण्याचं काम करण्याची गरज होती आणि त्याला धावसंख्या जर पाहायला गेलं तर स्ट्रायकर एंड वरती आणलं असतं तर नक्कीच वाढली असती. मात्र इथे आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे अजय नॉन स्ट्रायकर एंड वरती होता. मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती तो स्ट्रायकर एंड वरती आहे. अजून एक रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं तर लिफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हे देखील विशेष गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कुणी टीमच्या बाजूने प्रत्येक गोलंदाज लिफ्टी आपण पाहतोय. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो डाऊन द ग्राउंड, तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते 20 धावा फलकावरती. यानंतर विनिंग अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदिशक्ती 11 टीम आपल्या कॅप्टननी पहिली इनिंग कंप्लीट झाल्यावरती रिपोर्टिंग करायचं, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच आपण खेळवणार आहोत. इथे बॅटची कडा डाऊन दी बॉल येतात. फिल्डर पॉइंट रिजन मध्ये इनसाइड दी सर्कल कॅच कंप्लीट होती. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये चेंडूला समावून घेतलंय. फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या रिची जितू निलेश 11 संघाला. 1 more wicket down. Batsman has to depart. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये आपण पाहू शकतो वर्चस्व गाजवलं जात आहे सध्याच्या स्थितीला. गोलंदाजी करणाऱ्या LNT या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गळ असावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासताना पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा रिची जितू निलेश 11 संघ. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 3 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. अजय फाउंडेशन अंबरनाथ जवसाई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळेल. इनफिल्डला भेदत असताना चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. जितेशच्या बॅट मधून हा येतोय चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 24 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. विशेष करून उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक, प्रणेते, शिल्पकार, उद्घाटे संजय राव साहेबांचा उल्लेख करेल, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या क्रीडा स्पर्धेसाठी 1 महिना आधीपासून आपण पाहतोय खूप सारी मेहनत अशी मात्र घेतली जाते. कुठली क्रीडा स्पर्धा भरवायची म्हणजे खायची गोष्ट नाहीये मित्रांनो. त्यासाठी अथक मेहनत, परिश्रम करावा लागतो. आणि आज जर आपण पाहिला तर अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, वांगणी विभाग असेल, किंबहुना कल्याण विभाग असेल, या विभागामध्ये चर्चेत असलेली क्रीडा स्पर्धा सर्वांच्या
हृदयावरती अधिराज्य गाजवणारं नाव तर ते नाव असेल अंबरनाथ चषक. आणि त्या चषकासाठी खूप सारी मेहनत या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार होती आहे संजय राम साहेबांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे संजय राम सर, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर राहुल यादव सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आज त्यांचा वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतनाच्या त्यांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी उल्लेख करत होतो आमच्या राहुल यादव सरांचं, ज्यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी अशी मेहनत घेतली जाते. आज त्यांचा वाढदिवस आहे. आज जर पाहायला गेलं तर अनेक मान्यवर असतील, मित्र परिवार असेल, त्यांना शुभेच्छा द्यायला येतोय. मात्र माझी स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या बाहेर प्रत्येक गोष्टीची पाहणी माझ्या माध्यमातून केली पाहिजे, हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. राहुल यादव सरांच्या माध्यमातून त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकतो अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय. हा चौकार टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 29 धावेंची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा मी सातत्याने उल्लेख करतोय. अजय फाउंडेशन अंबरनाथ जवसाई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2025 दैदिप्यमान थरार जो मात्र अनुभवायला मिळतोय. सातत्याने मी उल्लेख करत असतो, ज्या ज्या वेळेस कुठली क्रीडा स्पर्धा असते ना, मोजके 10 ते 15 जण असतात. मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण कमिटी इथे पाहायला मिळते. मान्यवरांची देखील मांदे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते या क्रीडा स्पर्धेमध्ये. असं म्हटलं जातं की माणूस पैसे कशासाठी कमवतो, तर ते सुखासाठी कमवतो. आणि सुख कशामध्ये असतो, फक्त घर घेण्यात तर नाही, त्यामध्ये आपले माणसं असणं गरजेचं आहे. गाडी घेऊन सुख मिळतो तर नाही, त्या गाडीमध्ये आपल्या माणसांसोबत प्रवास करणं देखील महत्वाचं आहे. आणि मी म्हणेल आपल्या हक्काच्या माणसाने क्रीडा स्पर्धा भरवली आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर संजय राम साहेब असतील आणि राहुल यादव सर असतील, यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आहे. आणि आपल्या माणसा खातीर जर पाहायला गेलं तर मान्यवरांची देखील मांदी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. हे यश आहे अंबरनाथ चषकाचं, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. 28 धावा धावफलकावरती 29 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. मॅच मध्ये काय होईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कुठला संघ इथून विजय प्रस्थापित करेल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल, येणारे 4 षटकं जे मात्र आपल्याला सांगून जातील.
और इस प्रकार एलएनटी खोनी टीम के लिए 29 रन की चुनौती रखी। इस मैच को जीतने के लिए एलएनटी खोनी टीम को 4 ओवर में 29 रन बनाने, यानी 7 रन प्रति ओवर की रन औसत उन्हें बरकरार रखनी है। और अब देखना यह है कि क्या इस चुनौती को स्वीकार करती है एलएनटी खोनी की टीम। आज सिक्का जीता एलएनटी के कप्तान ने और पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया रिची जीतू नीलेश, जो कि डिम्बोली की टीम है, और अपनी नींद राय 4 ओवर में 28 रन बनाए। काफी तेज तर्रार गेंदबाजी की एलएनटी की गेंदबाजों ने और हाथ खोलने का मौका नहीं दिया रिची जीतू नीलेश के बल्लेबाजों को, और इस प्रकार केवल 28 रन पर पारी सिमट गई रिची जीतू नीलेश इस टीम की, और 29 रन का लक्ष्य रखा उन्होंने सामने एलएनटी खोनी टीम के लिए। एलएनटी खोनी की क्रीज पर, और रिची जीतू नीलेश टीम के कप्तान अपनी फील्ड सजाते हुए 29 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए एलएनटी खोनी को। कप्तान रिची जीतू नीलेश डोंबिवली के अपनी फील्ड सजाते हुए, और उनके जो फ्रंटलाइन पेसमैन है, गेंदबाज है, इस समय अपना रनअप नापते हुए। रिची जीतू नीलेश के फ्रंटलाइन पेसमैन प्रमुख गेंदबाज अमरेश यादव गेंदबाजी का आगाज करेंगे डीएससी के एंड से। अमोल पाटिल जो कि स्ट्राइकर एंड पर, और सागर जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर। तो अमोल पाटिल सामना करेंगे अमरेश यादव की पहली गेंद का। अमरेश यादव अपने लंबे रनअप के साथ, अमरेश यादव चले अपनी पहली गेंद लेकर डीएससी के एंड से, और इस गेंद को उठा दिया है। गेंद 6 रन के लिए सीमा रेखा के बाद पहली गेंद पर छक्के से स्वागत किया। लेग स्टंप के बाहर की गेंद थी, तोहफा था लेग स्टंप के बाहर की गेंद को पाटिल को, और उन्होंने गेंद को उठा दिया। डीप फाइनल क्षेत्र में 6 रन के लिए वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं, और पहले ही गेंद पर शानदार चौका जड़ा बल्लेबाज ने, छक्का जड़ा पहले ही गेंद पर बल्लेबाज ने शानदार, और स्वागत किया अमरेश यादव का छक्के के साथ। बहुत ही शानदार ये स्ट्रोक, काबिले तारीफ। अमरेश यादव की अगली गेंद, फिर से एक बार अमरेश यादव रनअप चुके थे अपना। गेंद करेंगे अमोल पाटिल को। अमोल पाटिल ने पहली गेंद पर शानदार छक्का जड़ा है यहां पर। अमरेश यादव की अगली गेंद अमोल पाटिल के लिए, और अमोल पाटिल खेलना चाहते थे इस गेंद को, लेकिन बल्ला और गेंद में संपर्क नहीं बना पाए, लेकिन किसी भी तरह से 1 रन दौड़कर पूरा किया। दोनों बल्लेबाजों ने आहिस्ता आहिस्ता हल्के हल्के कदमों से काफी इत्मीनान के साथ 22 गज का रास्ता तय किया, और इस 1 रन की मदद से कुलयोग पहुंचता वहां 7 रन बिना किसी नुकसान पर एलएनटी खोनी टीम। अमरेश यादव काफी लंबे रनम के साथ, अमरेश यादव चले ओवर द विकेट, और इस गेंद को उठा दिया है लॉन्ग ऑन क्षेत्र में, और उससे पहले कि फील्ड हो गेंद और थ्रो आता, 2 रन आसानी के साथ दौड़कर पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट।
आपसी समझबूझ और तालमेल के साथ दोनों बल्लेबाज इस समय बल्लेबाजी करते हुए 29 रन चाहिए मैच को जीतने के लिए और इस 2 रन की मदद से कुलयोग पहुंचा 9 रन बिना किसी नुकसान पर। एलएनटी टीम आतिशी बल्लेबाजी करते हुए अमोल पाटिल और सागर फील्डिंग में तब्दीली। अमरीश यादव गेंदबाजी का क्रम जारी रखे हुए हैं डीएससी के एंड से। अमरीश यादव फिर से एक बार डीएससी के एंड से ओवर द विकेट और ये ऑप्शन के काफी ज्यादा बाहर गेंद पिच हुई थी और अंपायर ने इसे वाइड करार दिया। अतिरिक्त रनों की संख्या में यहां पर वृद्धि होती हुई और कुलयोग पहुंचता हुआ 10 रन बिना किसी नुकसान पर। पहला ओवर अमरीश यादव चले, दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद पर अपनी निगाहें रखी बल्लेबाज ने और गेंद को छोड़ा विकेट कीपर के लिए। विकेट कीपर ने अपनी ही दस्ताने में गेंद को एकत्र किया और रन बनने की किसी भी संभावना को वहां पर निरस्त किया। 10 रन बिना किसी नुकसान पर एलएनटी खोनी टीम इस समय दूसरा ओवर प्रगति पर। अमरीश यादव गेंदबाजी की बागडोर, गेंदबाजी की तीर कमान संभाले हुए डीएससी के एंड से बल्लेबाज ने फील्डिंग का मुआयना किया और अब तैयार अमरीश की अगली गेंद का सामना करने के लिए। अमरीश चले, अपनी अगली गेंद लेकर बीट हुए बल्लेबाज, खेलना चाहते थे, जोर से मारने की कोशिश होती हुई लेकिन बल्ला और गेंद में संपर्क नहीं बना पाए और गेंद अपने दस्ताने में विकेट कीपर ने एकत्र की और रन बनने की किसी भी संभावना को वहां पर निरस्त किया। 10 रन बिना किसी विकेट पर अमरीश यादव। पहला ओवर चलता हुआ और इस गेंद को कवर क्षेत्र में खेला। पहला विकेट गंवाया 10 रन के कुलयोग पर एलएनटी खोनी ने। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, गेंद को सीधे बल्ले से खेला कवर क्षेत्र में, गेंद हवा में लहराई और वहां पर आसान सा कैच, एक तोहफा दिया था कवर क्षेत्र में बल्लेबाज ने, उस तोहफे को दोनों हाथों से कबूल किया फील्डर ने, कोई गलती नहीं की, वहां पर कैच लपक लिया और इस प्रकार पहला झटका लगा एलएनटी खोनी टीम को। एलएनटी खोनी टीम 10 रन 1 विकेट के नुकसान पर। तो पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन एलएनटी टीम 1 विकेट के नुकसान पर। अब नए बल्लेबाज एलएनटी खोनी टीम के क्रीज पर आते हुए कृपया मैच की स्पीड बढ़ाइए क्योंकि आगे और काफी सारे मैच खेले जाने हैं यहां पर। 10 रन एलएनटी खोनी टीम 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर शुरू होने की तैयारी में, नए गेंदबाज तैयार। अमूल है नए गेंदबाज। सुमित भोईर दूसरा ओवर लेकर डीएससी के एंड से गेंद करेंगे बल्लेबाज को। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर, डीप मिड विकेट सीमा रेखा पर, डीप मिड विकेट सीमा रेखा पर, डीप फाइन लेग सीमा रेखा पर। कौन है? अमूल की पहली गेंद
और ये वाइट करार दिया अंपायर ने। अतिरिक्त रनों की संख्या में यहां पर वृद्धि होती हुई। इस एक रन की मदद से कुल योग पहुंचता हुआ 11 रन, एक विकेट के नुकसान पर। सुमित अगली गेंद लेकर और कड़क शॉट एक हवा में खेला है, हवाई फायर होता हुआ और एक 6 रन लॉन्ग ऑफ की दिशा में। शॉर्ट पिच गेंद मिली, छोटी गेंद थी, ये पढ़ लिया था गेंद को बल्लेबाज ने। बल्ले का चेहरा खोला और सीधे बल्ले से लॉन्ग ऑन क्षेत्र में उठा दिया इस गेंद को 6 रन के लिए। फील्डर ने केवल वहां पर दर्शक की भूमिका निभाई और इस 6 रन के साथ कुल योग होता हुआ 17 रन, एक विकेट के नुकसान पर, जबकि ये दूसरा और प्रगति पर है। 17 रन, शानदार छक्का लगाया बल्लेबाज ने लॉन्ग ऑन क्षेत्र में। सुमित की ये गेंद और फिर से एक बार करारा स्ट्रोक। गेंद 6 रन के लिए दंदनाते हुए सीमा रेखा के बाहर। लगातार दूसरा छक्का। आतिशी बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज, आंखें जम चुकी है और उन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है। एक शानदार छक्का, लगातार दूसरा छक्का निकलता हुआ बल्लेबाज के बल्ले से और इस आधा दर्जन रनों की मदद से कुल योग पहुंचता हुआ 23 रन। विस्फोटक आतिशी बल्लेबाजी करते हुए गेंद के साथ खिलवाड़ कर रहे बल्लेबाज इस समय। सुमित फिर से एक बार तैयार, डीएससी के एंड से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया, राउंड द विकेट। एक गेंद को खेला पॉइंट क्षेत्र में, बल्लेबाज ने 1 रन दौड़कर पूरा किया। वहां पर फील्डर मौजूद और इससे पहले कि पॉइंट क्षेत्र में गेंद फील्ड होती और थ्रो आता, 1 रन दौड़कर पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन की मदद से कुल योग पहुंचता हुआ 24 रन। 24 रन, एक विकेट के नुकसान पर। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे दोनों बल्लेबाज। सुमित की ये गेंद और इस गेंद को स्टीयर किया थर्ड मैन की तरफ, वहां पर गेंद मिसफील्ड हुई और ये 4 रन के लिए गेंद सीमा रेखा के बाहर। ऑफ स्टंप के बाहर की गेंद मिली, थर्ड मैन की तरफ स्टीयर किया, वहां पर फील्डर थे लेकिन मिसफील्ड उनसे और गेंद बंदूक की गोली की तरह सीमा रेखा के बाहर जाते हुए। कोई मौका नहीं वहां पर फील्डर के लिए और केवल 1 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। अब दूसरा और प्रगति पर है और केवल 1 रन चाहिए मैच को जीतने के लिए एलएनटी खोनी को। सुमित की ये गेंद, केवल 1 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए और इस गेंद को उठा दिया लॉन्ग ऑन क्षेत्र में और एक शानदार चौके के साथ मैच जीत लिया एलएनटी खोनी ने। इस एक तरफा मैच ने एलएनटी खोनी ने पटकनी दी है रिची जीतू नीलेश, जो कि डोंबिवली की टीम है। दूसरी ओवर में इन्होंने मैच जीत लिया है काफी आसानी के साथ, केवल 1 विकेट के नुकसान पर। सिक्का जीता था एलएनटी खोनी के कप्तान ने और पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया था रिची जीतू नीलेश डोंबिवली की टीम को और रिची जीतू नीलेश टीम ने 4 ओवर में अपने 28 रन बनाए और 29 रन की चुनौती रखी एलएनटी खोनी के लिए और केवल 2 ही ओवर में इस चुनौती को पार किया एलएनटी खोनी ने और जीत का सेहरा अपने सिर पर बांध लिया है। एलएनटी खोनी ने जीत का तिलक लगा चुके हैं। एलएनटी खोनी की टीम विजय रथ पर सवार हुई है एलएनटी खोनी की टीम और इस मैच को शानदार तरीके से जीत लिया है।